हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 36. असंयतात्मना योगः दुष्प्रापः इति मे मतिः. वश्यात्मना तु यतता शक्यः अवाप्तुम उपायतः. माझं असं मत आहे की ज्याचे मनावर नियंत्रण नाही त्याला योग प्राप्त होणे कठीण आहे, परंतु ज्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करून मन वश केले आहे त्याला योग साध्य होऊ शकतो. असंयतात्मना योगः दुष्प्रापः इति मे मतिः. भगवंत श्री सांगत आहेत की माझे असे मत आहे की येथे भगवंत श्री असे म्हणत नाहीत की अमुक कर, तमुक सत्य आहे, हे असेच आहे वगैरे. ते स्वतःच्या मताचे फक्त एक विधान करत आहेत, कारण सत्य कधीही पूर्णपणे सांगता येत नाही. सत्याचं केवळ वर्णन होऊ शकतं, सत्याची माहिती दिली जाते, परंतु अमुक सत्य आहे असे विधान हे कधीही पूर्ण सत्य असूच शकत नाही. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्याला सांगितले की बाहेर सूर्य उगवला आहे, आता यात असत्य असण्याचं काही कारण नाही, परंतु ते कधीही पूर्ण सत्य असणार नाही. पूर्ण सत्य जाणण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतः बाहेर येऊन आपल्या डोळ्याने पाहायला पाहिजे की सूर्य उगवला आहे. त्याची जेव्हा स्वानुभवाने स्वतःची खात्री होईल की सूर्य उगवला आहे, तेव्हाच ते त्याच्या दृष्टीने पूर्ण सत्य होईल. याचा अर्थ असा की सत्य हे स्वानुभवानेच जाणता येते. इतरांकडून सत्याची माहिती मिळू शकते. त्या माहितीची सत्यता स्वतःच पडताळून पाहावी, तेव्हाच सत्य ज्ञान झाले असे म्हणता येते. तोपर्यंत ते पूर्ण सत्य नसते. ते पूर्ण सत्य नसते कारण सांगणाऱ्याची बुद्धी, ज्ञानेंद्रिय धोका देऊ शकतात. त्याला स्वतःला चुकीचे वाटू शकते. त्याची भाषा कमी पडू शकते. याचबरोबर जो ऐकत आहे त्याची बुद्धी, ज्ञानेंद्रिय धोका देऊ शकतात. त्याचा गैरसमज होऊ शकतो. त्याची बुद्धी आकलन करायला कमी पडू शकते. याचा अर्थ भगवंत श्री अर्जुनाला समबुद्धी योगाची फक्त माहिती देत आहेत, समबुद्धी योगाचा उपदेश करत आहेत. या योगाचे आचरण करून अर्जुनाने स्वतः ते आत्मसात करायचं आहे. समबुद्धी योगाची अर्जुनाने अनुभूती घ्यायची आहे. एकूणच गीता तत्त्वज्ञान हे साधकाने, योग्याने अनुभूती घेऊन मग त्याचे आचरण करायचे आहे. केवळ गीताध्याय पाठ करून जसा उपयोग होत नाही, तसेच गीता तत्त्वज्ञान केवळ जाणून श्लोकांचा अर्थ समजून उपयोगी नाही. साधकाने, योग्याने त्याचे स्वतः आचरण करायचे आहे. तोच केवळ गीतेचा खरा अभ्यासक आहे. भगवंत श्री त्यांचे मत व्यक्त करत आहेत. सांगत आहेत की ज्याने मनावर ताबा मिळवलेला नाही, ज्याला मन आवरता येत नाही, त्या साधकाला, योग्याला योग प्राप्त होणे कठीण आहे. हे असे अगोदर नकारात्मक सांगण्याचे विशेष प्रयोजन आहे, कारण पुढच्या ओळीत हेच विधान त्यांनी सकारात्मक केले आहे. येथे प्रथम नकारात्मक सांगावा आहे. मनावर ताबा नाही का? चला मग या योगाच्या वाटेला जाऊ नका. अभ्यास आणि वैराग्य अशा 2 साधना श्लोक क्रमांक 35 मध्ये स्वतः भगवंत श्रींनीच सांगितल्या आहेत. त्या आत्मसात करा, मनावर संयम प्राप्त करा आणि मग योगप्राप्तीची अभिलाषा बाळगा. या नकारात्मक विधानामागे कारण आहेत. नकारात्मक विधानामागील कारण म्हणजे भगवंत श्री म्हणत आहेत की मनावर संयम नसताना योग प्राप्त होणं दुरापास्त आहे. ते अशक्य आहे असं म्हणत नाहीत, महा अवघड आहे असे म्हणत आहेत. याचा अर्थ ते शक्य आहे, परंतु ती फार फार क्वचित होणारी घटना आहे. नेहमी होणारी, राजरस्त्याने साध्य होणारी नाही. हे सभ्य सर्वसामान्य भक्तांचे काम नाही. हे साध्य होणं नकारात्मक आहे. असंयतात्मना योगः दुष्प्रापः इति मे मतिः. मनावर संयम नसणाऱ्यांना योग प्राप्त होणं क्वचित घडते. श्री रामरायांनी रावणाचा वध केला, तेव्हा रावणाला मरणसमयी रामरायांच्या अवताराचे दर्शन झाले. त्याला रामरायांनी स्वतःच सामावून घेतले.
त्याला मुक्ती प्राप्त झाली. रावण तमोगुणी मनमानी करणारा होता, परंतु त्याच्याकडून रामरायांची नकारात्मक का होईना पण भक्ती घडली होती. तो सतत रामरायांचाच विचार करत होता. रामरायांनी ही त्याची नकारात्मक भक्ती रुजू करून घेतली. योगेश्वरांनी आपल्या भाच्याचा शिशुपालाचा वध केला. हा मरणाच्या भीतीमुळे सतत श्रीकृष्णाचाच विचार करत असे. तो उन्मत्त राक्षसी आचारविचारांचा होता. त्याला सर्वत्र श्रीकृष्णच दिसत असे. त्याला मृत्यूसमयी भगवंतांचे, आपल्या मामाचे सत्य खरे दर्शन घडले. भगवंतांनी त्याची नकारात्मक भक्ती रुजू करून घेतली. शिशुपालाला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. शिशुपालाला मुक्ती मिळाली. वाल्या कोळी लुटारू, दरोडेखोर, खुनी होता. त्याला नारद मुनींचा सदुपदेश लाभला. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. नकारात्मक भक्ती ही अयोग्यच आहे. तो काही भक्ती मार्ग नाही. सर्वसामान्य जनांनी अनुसरायचा हा मार्ग नाही. तसेच अशा प्रकारे नकारात्मक भक्ती करणाऱ्यांना मुक्ती मिळते असे नाही, परंतु ती तशी मिळालेली आहे एवढेच. तो अपवाद म्हणूनच स्वीकारायचा आहे. हा राजरस्ता नाही. अशा नकारात्मकांना भोग निर्माण होऊन ते जन्मोजन्मी उपभोगूनच मुक्ती प्राप्त करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन ताब्यात न आणता योग प्राप्त करायला असभ्य वागून नकारात्मक भक्ती करायला पाहिजे असे नाही. एखादा स्वतःला भगवंतात झोकून देऊ शकतो. तो काहीही मार्ग वगैरे जाणत नाही. त्याला त्याची आवश्यकताही वाटत नाही. हठयोगी असे करतात. एखादा महाविचित्र असतो. त्याचा हात जर सारखा अधर्माने वागायला लागला तर तो स्वतःचा हातच तोडून टाकतो. हा आतताईपणा झाला. मन ताब्यात आणून योग प्राप्त करणे हे शक्य आहे. ते सरळ आहे. तो सभ्य मार्ग आहे. साधकांनी तोच मार्ग अनुसरायचा आहे. हे सांगण्यासाठीच पुढील सकारात्मक ओळ आहे. वश्यात्मना तू यतता शक्यहा अवाप्तुम उपायतः. परंतु ज्यांनी मनावर संयम मिळवला आहे, मनावर ताबा मिळवला आहे, ज्यांना मन आवरता येते, त्यांना योग प्राप्त होऊ शकतो. भगवंत श्रींचे हे विधान सकारात्मक आहे, परंतु तेही सरळ नाही. मन कह्यात आणलेल्यांना योग प्राप्त होतो असे भगवंत श्री म्हणत नाहीत. फक्त त्याची शक्यता वर्तवत आहेत. कारण फक्त मनावर ताबा मिळवून उपयोग नाही. त्यासाठी योगाचरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी भगवंत श्री म्हणत आहेत की ज्याने प्रयत्न केला आहे, योग प्राप्त करण्यासाठी उपाय केला आहे, त्यालाच योग प्राप्त होऊ शकतो. मिळेलच याची खात्री नाही. तेव्हा प्रामाणिक प्रयत्नांना तितकेच महत्त्व आहे. हरिओम.